नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। महाविकास आघाडीमधील 2 नेत्यांना ईडीचा समन्स आलेला आहे। बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणामध्ये शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांना ईडीने समन्स पाठवलेला आहे। त्यांना बुधवारी ईडीने चौकशीसाठी बोलावलं, तर तिथे कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स पाठवलेला आहे। पेडणेकरांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर ठाकरे गट, शरद पवार गट सध्या ईडीच्या रडारवर आहे। यामध्ये आहेत किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स आले आणि गुरुवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। याआधी 2 वेळा त्यांची चौकशी झालेली आहे। सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून 22 तारखेपर्यंत त्यांना ईडी कोठडी देण्यात आली आहे। तर रोहित पवार यांना देखील ईडीचे समन्स आलेला आहे। बारामती ॲग्रो प्रकरणामध्ये बुधवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। तर ठाकरे गट आणि शरद पवार गट सध्या ईडीच्या रडारवर। याआधीच राजन साळवी यांची देखील ईडी चौकशी झाली आणि काल त्यांच्यावर एसीबीने धाड देखील टाकली होती। तर रोहित पवारांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। बारामती ॲग्रो प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। तर किशोरी पेडणेकर यांना बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने समन्स बजावलेला आहे आणि त्यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहायचं आहे। तर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना आधीच ईडीने अटक केलेली आहे। त्यांना 22 तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। रोहित पवार बारामती ॲग्रो कंपनीचे सीईओ आहेत, तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत। पशुखाद्य बारामती ॲग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादन सुद्धा त्यांनी सुरू केलंय। बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 साखर कारखाने आहेत। दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसाय सुद्धा बारामती ॲग्रोद्वारे केले जातात। किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीतील घोटाळा केल्याचा आरोप आहे। मृत कोरोना रुग्णांसाठी बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती। बाजारात 1300 रुपयांना मिळणारी बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचा ठपका आहे। पेडणेकर महापौर असताना त्यांनी स्वतःच्याच वेदांता इनोटेक कंपनीला कंत्राट दिल्याचा दावाही सोमय्या यांनी केलाय। आली तर मी जाईन, नक्की जाईन, कारण त्याच्यात घाबरल्यावर काय आहे काय, महापौर म्हणून खणखणीत काम केलंय, त्यामुळे मी का घाबरू, आणि मी जे केलं नाही त्याला मी घाबरणार नाही। आम्हाला ज्या अग्निकुंडात उभं केलंय त्या अग्निकुंडात आम्ही उभे आहोत आणि आम्हाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात असल्यामुळेच जर त्रास होणार असेल तर निश्चित तो त्रास सहन करण्याची ताकद आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे। आमचे राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार। आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे की एक तर भाजपमध्ये या, मिंदी गटात या, आणि सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलं नाही। जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं, आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो, जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत।